पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आता धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्द्यावर प्रचार होताना दिसतोय। भाजपचा मार्ग संतुष्टीकरणाचा आहे तर इंडिया आघाडीचा मार्ग तुष्टीकरणाचा असल्याची टीका त्यांनी केली आहे आणि यावर ध्रुवीकरणाचा मुद्दा चालणार नाही अशी टीका आता काँग्रेसचे नेते करतात। पाहुयात याविषयीचा एक रिपोर्ट। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्याआधी पंतप्रधान मोदी आणि भाजपाच्या प्रचाराचा सूर काहीसा बदललेला दिसतोय। निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापर्यंत अबकी बार 400 पार म्हणणारे मोदी दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याच्या प्रचारात धार्मिक ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना दिसले। मात्र आता 5व्या टप्प्याच्या प्रचाराच्या वेळेला पंतप्रधान मोदींसह भाजप नेत्यांच्या तोंडी ध्रुवीकरण नाही संतुष्टीकरण असा नारा पाहायला मिळतोय। भाजपाचा मॉडेल सबका साथ सबका विकास असून इंडिया आघाडी ध्रुवीकरणाचं राजकारण करत असल्याचा आरोप उत्तर प्रदेशमधील प्रचार सभांमधून पंतप्रधान मोदी आणि जे.पी. नड्डांनी केला। हम लोगों का रास्ता है संतुष्टीकरण, हर किसी को संतुष्ट करना, संतोष देना, और दूसरी तरफ सपा हो, कांग्रेस हो, गठबंधन गठबंधन हो, उनका मॉडल है तुष्टीकरण, अपीजमेंट। देश में जब सपा कांग्रेस का तुष्टीकरण मॉडल चलता था तो सिर्फ और सिर्फ कुछ परिवारों का ही लाभ हुआ। आज तुष्टीकरण की राजनीति समाप्त हो गई। हमारे जितने भी नेता मंच पर खड़े होते हैं वो विकास की बात करते हैं। तुष्टीकरण किसी का नहीं, तुष्टीकरण किसी का नहीं, संतुष्टीकरण सबका होगा। और मोदी जी ने मूल मंत्र पकड़ा, सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास। सबके लिए काम करेंगे, कोई बड़ा नहीं, कोई छोटा नहीं, कोई धर्म नहीं, कोई जाति नहीं, सबका विकास होगा। आता संतुष्टीकरणावर बोलणाऱ्या पंतप्रधान मोदी आणि भाजपानं आधीच्या 4 टप्प्यांमध्ये धार्मिक मुद्द्यावर जोरदार प्रचार केल्याचंही पाहायला मिळालं। मोदींच्या प्रचारात कोणते मुद्दे होते ते पाहूया। काँग्रेस ओबीसी आरक्षण मुस्लिमांना देईल, काँग्रेससाठी मुस्लिमांकडून वोट जिहाद, काँग्रेस मुस्लिमांना संपत्तीचं वाटप करेल, काँग्रेस हिंदूंचं मंगळसूत्र हिसकावून घेईल, काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप आहे, काँग्रेस राम मंदिराला बाबरीचा टाळा लावेल, वाढती मुस्लिम लोकसंख्या काँग्रेसचा डाव आहे। एकूणच हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाच्या मुद्द्यांवरच मोदी आणि भाजपाचं भर असल्याचं पाहायला मिळालं। मुस्लिम लीग में थी, कांग्रेस के घोषणा पत्र में पूरी तरह मुस्लिम लीग की छाप है। और इस मुस्लिम लीग वाले घोषणा पत्र में जो कुछ हिस्सा बचा खुचा रह गया उसमें वामपंथी पूरी तरह हावी हो चुके हैं। जब तक मोदी जिंदा है मैं दलितों का आरक्षण, आदिवासियों का आरक्षण, ओबीसी का आरक्षण, मुसलमानों को धर्म के आधार पर नहीं देने दूंगा, नहीं देने दूंगा, नहीं देने दूंगा। माताओं बहनों का सोने का हिसाब करेंगे, उसकी जड़ती करेंगे, जानकारी लेंगे और फिर उस संपत्ति को बांट देंगे। ये अर्बन नक्सल की सोच, मेरी माताओं बहनों, ये आपका मंगलसूत्र भी बचने नहीं देंगे, यहां तक जाएंगे मैं कहने आया हूं। आतंकी भारत के खिलाफ जिहाद की धमकी दे रहे हैं और यहां के कांग्रेस के लोगों ने भी घोषणा कर दी है
मोदी के खिलाफ वोट जिहाद करो। आता मोदींच्या ध्रुवीकरण ते संतुष्टीकरण अशा बदललेल्या प्रचार नीतीचा इंडिया आघाडीने चांगलाच समाचार घेतला। 10 वर्षांच्या सत्ता काळात काय केलं हे सांगण्यासाठी नसल्यानेच मोदी धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रचार करत असल्याची टीका इंडिया आघाडीनं केली आहे। तर मोदींच्या संतुष्टीकरणाचा मुद्दा नौटंकी असल्याचा हल्लाबोल काँग्रेसनं केला। महाराष्ट्राची मानसिकता ही छत्रपती शिवरायांनी सर्व धर्म समभावाची शिकवण आम्हाला त्यांच्या वर्तणुकीतून दिली, त्यांच्या वागणुकीतून दिली। आणि त्यामुळे इथे तुम्ही कितीही धार्मिक ध्रुवीकरण करायचा प्रयत्न केला तरी त्याचा उपयोग होणार नाही। फतवे बितवे जे सांगितला, फतवे तर आता भाजपानेच 10 वर्ष काढलेत। त्यांचे फतवे एवढे डेंजर होते की समाजातील धर्माधर्मामध्ये युद्ध पेटावं अशा पद्धतीचे फतवे होते। अजूनही ते पंतप्रधानजी त्याच भाषेत बोलतायत। हे केवळ मतांचा किंवा पराजय दिसताय, यामुळं अशा पद्धतीनं आपले स्टेटमेंट करायचेत आणि मतदारांना थोडा कन्फ्यूज करायचा, हा तेवढाच उद्देश आहे। हमारे मैनिफेस्टो में, हमारी राजनीति में, हमारे संवाद में, हमारे नैरेटिव में, हमारे प्रचार में कहीं हिंदू मुसलमान की सोच नहीं दिखती, तो तुष्टीकरण कहां से आ गया? हिंदू मुसलमान की सोच और तुष्टीकरण की सोच दिखती है तो सिर्फ नरेंद्र मोदी और उनकी पार्टी में दिखती है। लोकसभा निवडणुकीचे 4 टप्पे पूर्ण झाले। या 4ही टप्प्यात भाजपाचे प्रचार मुद्दे भरकटल्याचं राजकीय जाणकार सांगतायत। तर भाजप आणि मोदींच्या विरुद्ध इंडिया आघाडीचे नेते राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार, तेजस्वी यादव हे नरेटिव्ह सेट करताना पाहायला मिळाले। अशात आता 5व्या टप्प्याआधी संतुष्टीकरण म्हणजे सबका साथ सबका विकास या आपल्याच मूळ मुद्द्याला हात घातल्याने मोदी आणि भाजपाला प्रचाराचा खरा सूर सापडलाय का, अशी चर्चा आता रंगू लागली। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।